मी पद्माकर दगाजीराव पाटील सर्व दर्शकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। आताचा सामना आहे बॉडी इंजिनियर्स वर्सेस एकविरा प्लायवूड। बॉडी इंजिनियर संघाचे कर्णधार किरण कोळी अर्थात पोलाड यांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे आणि सलामीवीर एकविरा प्लायवूडचे मैदानात उतरलेले आहेत। 40 गावचा स्टार हर्षल राजपूत स्ट्राइकला असेल, नॉन स्ट्राइकला असेल कल्पेश बाविस्कर गोलंदाजीची सुरुवात करतील। 40 गावचे स्टार शैलेश दिघोळे तर गोलंदाज तयार, फलंदाज तयार, दर्शक तयार, लाईव्ह टीम तयार आणि या ठिकाणी पंच सुद्धा तयार। पंचांचा इशारा येतोय, लेट्स प्ले। ऑफ स्टंपच्या बाहेर पंचांचे दोन्ही हात समांतर अर्थात एक धाव अवांतर, एक्स्ट्राज अवांतरने खाते उघडते एकविरा प्लायवूड संघाचं। पुन्हा एकदा बघा 40 गावचा एक संघ आहे लक्ष्मी एंटरप्राइजेस, राजेंद्र पाटील त्या संघाचे संचालक आहेत आणि शैलेश दिघोळे हर्षल राजपूत हे त्या संघाकडून खेळत असतात सोबत। आता मात्र एकमेकांच्या विरोधात इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल। बघा यष्ट्यांच्या मागे आहे अभिषेक देशमुख, शिक्षक आहेत, हे सुद्धा त्याच त्याचे आहेत। त्यानंतर भूषण मराठे, चौकार मिळेल, चेंडू वेगाने जातोय आणि ओ हो 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 कोण आहे? कृष्णा ठाकरे, कान्हा या नावाने ओळखलं जातं। अमोल जयकरांकडून त्यांना 3 महिन्याचं जिमचं सबस्क्रिप्शन फ्री या उत्कृष्ट एफर्ट बद्दल। यावेळेस थोडासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, यष्ट्यांच्या मागे सुरेख कलेक्शन। तर बघा आपण या संपूर्ण स्पर्धेत बघितलं असेल जळगावच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केलेली आहे, काही खेळाडूंनी, परंतु आपण जर बघितलं असेल भुसावळ, चोपडा आणि खास करून 40 गाव अंमळनेरचे काही खेळाडू होते त्यांनी सुद्धा चमकदार कामगिरी केलेली, परंतु विशेष कामगिरी असेल 40 गावच्या खेळाडूंची। ओ हो हो शैलेश दिघोळेला आसमान दाखवलेलं आहे हर्षल राजपूतने। बिलकुल बँडवाला जसा दणका देतोय तसे फलंदाज सुद्धा गोलंदाजांना आज दणके देणार आहेत आणि पहिला दणका दिलेला आहे हर्षलने, 9 धावा। शॉट ऑफ लेग चेंडू चौकार फिरलेला आहे, गिरकी घेतलेली आहे फलंदाजाने, पुल केलेला आहे, पॉवरफुल केलेला आहे आणि सक्सेसफुल सुद्धा केलेला आहे। दरम्यान एके हॉटेलचे संचालक, टॉस का बॉसचे प्रायोजक आनंद भाऊ कदम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आनंद कदम आपलं मनपूर्वक स्वागत। एकविरा प्लायवूडचे नारायणराव पाटील आपलं सुद्धा स्वागत। जळगाव जिल्हा पोलीस दलातील विजय पाटील अष्टपैलू खेळाडू, सोबतच ज्येष्ठ गोलंदाज सतीश गवळी, सर्वांचं खूप खूप स्वागत। आदित्य भंगाळे युवा गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर। या खेळाडूची कामगिरी सुद्धा चमकदार राहिलेली आहे। खराब चेंडू
आ बैल मुझे मार, फुल टॉस अबोव द वेस्ट हाईट, चौकार. आणि कल्पेश बाविस्कर या चौकाराने आपलं खातं उघडतंय. ऑन साइडला वाईडिश लॉंग ऑन कडे चेंडू जातोय. शैलेश दिघोळे चेंडू अडवतोय. आदित्य भंगाळीची या संपूर्ण स्पर्धेमध्ये कामगिरी जर विचार केला, युवा खेळाडू आहे, चमकदार कामगिरी राहिलेली, बॅटिंग असो बॉलिंग असो. ओ यावेळेस थोडीशी घाई करताना दिसतोय. यष्ट्यांच्या मागे जो खेळाडू आहे अभिषेक देशमुख, हा जबरदस्त यष्टी रक्षण करतोय. अविनाश देवरे यांनी सुद्धा या संपूर्ण स्पर्धेत यष्टी रक्षकाची भूमिका अगदी चांगल्या पद्धतीने पार पाडलेली आहे. फुलटा चेंडू मिडविकेटच्या दिशेने, खेमराज हा चेंडू अडवतोय. यष्टी रक्षकाकडे चेंडू परत येतोय. दरम्यान एक धाव आणि या एका धावेने 20 धावा. बॉडी इंजिनिअरिंगचे संचालक रोहित देवराज यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. बिटवीन द गॅप वॅकंट एरिया चौकार मिळतोय. आदित्य भंगाळे पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. शक्ती पॉलिमर्स गोलंदाजी यांचे प्रायोजक, फलंदाजी यांचे प्रायोजक अप्सरा आईस्क्रीम. ओ या चेंडूवर सुद्धा मोठा फटका यायला हवा होता. थोडीशी घाई करताना दिसत आहेत. धावसंख्या 24. चांगली सुरुवात, बिनबाद 24. ड्राइव्ह केलेला आहे सरळ बॅटने. लॉंग ऑनच्या दिशेने शैलेश दिघोळे चेंडू अडवतोय. हिरा एंटरप्राइजेसचं होर्डिंग आपल्याला दिसतंय. हिरा पाईप मुकुल खडके. दुसरं षटक संपत आहे. 25 धावा, बिनबाद 25. चांगली सुरुवात. आपण बघत आहात हिंदू प्रीमियर लीग, अभूतपूर्व पहिलं पर्व, जगाचा मानबिंदू अर्थात हिंदू. प्रभू श्री रामचंद्रांचा गजर या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळेल. महाराणा प्रताप यांचा सुद्धा जयघोष या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळेल. गोलंदाजीला आलेले जितेंद्र घमंडे. हिंदू प्रीमियर लीग अभूतपूर्व पहिलं पर्व. ऑफस्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा. पंच अविनाश बंगा, एक उत्कृष्ट पंच आणि स्क्वेअर लेग पंच म्हणून भूमिका बजावत आहेत विनायकजी जोशी सर. यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेर होता परंतु तितका वाईड नव्हता. बघितलाय, सोडून दिलेला आहे. आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत असतील योगेशजी भाकरे सर. ओ हो हो, यावेळेस स्विच हिट इम्प्रोवाइज केलेला आहे. चांगला फटका.
यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेर खूप बाहेर शफल झालेला होता आणि चौकार वसूल केलेला आहे. प्रज्वल राजपूत हे मोठ्या सामन्यात शून्यावर तंबूत परतलेले आहेत. अभिषेक देशमुख यांनी झेल घेतलेला आहे. तर काही क्षण या ठिकाणी वीज पुरवठा खंडित झालेला होता, त्यामुळे आपण समालोचन ऐकू शकलेलं नाहीत. तर आपल्याला जो त्रास झालेला आहे त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. लाईट आलेली आहे, आयोजकांनी युद्ध पातळीवर प्रयत्न केलेला आहे, लाईट आणलेली आहे आणि सर्वात जास्त कौतुक करावं लागेल ते अमोल जयकार यांचं. 36 धावा, 2 गडी बाद. एकविरा प्लायवूड 11 नारायणराव पाटील यांचा संघ आपण मैदानात बघू शकतो. छत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू जयेश मोरे आणि हा हॅट्रिक बॉल असेल जितू घमंडेचा. ओ यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. राहुल राजपूत यांनी आपलं खातं उघडलेलं आहे. उत्कृष्ट गोलंदाजी केलेली आहे. 12 धावा देत 2 गडी बाद केलेले आहेत. 3 षटकांची समाप्ती. एकविरा प्लायवूड 11 37 लॉस ऑफ 2 37 धावा 2 गडी बाद. हिंदू प्रीमियर लीग अभूतपूर्व पहिलं पर्व. मुख्य प्रायोजक डॉक्टर मनीष चौधरी सर. किरण कोहलीचा आखूड टप्प्याचा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर, हात मोकळे करण्याची संधी फलंदाज सोडणार नाही. प्रफुल्ल चेंडू डीप कव्हर क्षेत्रात अडवतोय, गोलंदाजाकडे परत करतोय. दरम्यान 1 धाव मिळते. हर्षल स्ट्राईकला असतील. फुल टॉस चेंडू
खिमराज तायडे चेंडू अडवतोय. नो बॉलचा इशारा आलेला आहे. अवोध वेस्ट हाईटचा हा नो बॉल आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. तर उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट. फुल टॉस. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण प्रफुल्लचं, परंतु चौकार गेलेला आहे. स्क्वेअर लेग पंचांनी पुन्हा एकदा नो बॉल घोषित केलेला आहे. रिव्ह्यू घेतायत का बघूया. नो बॉलचा इशारा, चौकार. स्माइलिंग नीज डॉक्टर मनीष चौधरी सर, नॉर्दर्न जॉइंट रिप्लेसमेंट सेंटर या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक. डिटेलिंग स्ट्रीट ऋषभ दुसाने, पियुष बेदमुथा. चला, हा चेंडू वेस्ट हाईटचा नो बॉल दिलेला होता पंचांनी, परंतु गोलंदाजी टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. तळवलकर जिम, SP फिटनेस, विनोद चौधरी या स्पर्धेचे चषकांचे प्रायोजक. फेअर डिलिव्हरी. बॅटर पुढे आलेला होता. तळवलकर जिम, SP फिटनेस, स्टार ग्रुप ऑफ हॉटेल्स, विनोद भाऊ चौधरी या स्पर्धेतील ट्रॉफीचे प्रायोजक. बॉलचे प्रायोजक JJ स्पोर्ट्स, जितेंद्र जवळकर. टॉस का बॉस आनंद कदम, हॉटेल AK. स्लीव स्पॉन्सर्स एकविरा प्लायवूड, नारायणराव पाटील, चंदनभाऊ कोल्हे. जळगाव नगरीचे लाडके आमदार राजूमामा भोळे यांचं सुद्धा या स्पर्धेसाठी अनमोल असं सहकार्य लाभतंय. फुल टॉस चेंडू आणि वन बाउंड चौकार. या बोनस धावा आहेत. खराब चेंडूवर मोठे प्रहार आपल्याला बघायला मिळतील, कारण की आता कुठलीही संधी खेळाडू सोडणार नाही, त्याला माहिती. हा सामना महत्वाचा आहे. सुपर 6 प्रायोजक ऋषभ पाटील, संचालक अमृतसरी हवेली. ड्रिंक प्रायोजक निलेश पाटील, स्पोर्टिंग पार्टनर 77 स्पोर्ट्स प्रतीक जीवराजानी. यावेळेस शॉर्ट ऑफ लेन चेंडू डायरेक्ट हिटचा प्रयत्न करतोय, परंतु बॅकअप नाहीये. सोनी एजन्सीज, एकविरा प्लायवूड, हॉटेल चकदे, द्वारकाई फाउंडेशन, फुट लॉन्ज, हिरा एंटरप्राइजेस, महालक्ष्मी मोबाईल NX, JJ स्पोर्ट्स, रोहन पाटील, हर्षल इंगळे. यावेळेस चेंडू तितका शॉट नव्हता. शॉट सिलेक्शनवर लक्ष द्यावं लागेल. घुसून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु हा फ्रंट फुटवर खेळण्याचा चेंडू होता. थोडासा फुलर लेनचा होता. सोनी एजन्सीज, फ्री टाइम चायपत्ती, मोरिया होजियरी. फुल टॉस चेंडू मिस केलेला आहे. मोरिया होजियरी, चारुदत्त नन्नवरे. हिरा पाईप मुकुल खडके, प्रेझेंटेशन पार्टनर रौनक जैन. सोयाचा बार. धावसंख्येकडे वळूया. 4 षटकांची समाप्ती झालेली. 49 धावा, 2 गडी बाद. शक्ती पॉलिमर्स, गोलंदाजी यांचे प्रायोजक महालक्ष्मी मोबाईल NX. आपल्या माणसाची दुकान, वाल्मिकराव पाटील, ओव्हिस कन्स्ट्रक्शन, अरविंद पाटील, अनिमेशजी मुंदडा, रोहन पाटील या सर्वांचं सहकार्यासोबतच हॉटेल चकदे, जळगावचे अक्षय कुमार, हितेंद्र धांडे आणि अक्षय कोल्हे हे या स्पर्धेच्या 4थ्या पारितोषिकाचे प्रायोजक आहेत. ओव्हरपिच चेंडू आणि या चेंडूला वाईड श्लॉन सीमारेषेकडे लॉफ्ट केलेला आहे. षटकार राहुल राजपूतच्या बॅटमधून आलेला आहे आणि अर्धशतक आता फलकावर लागतंय. 55. दिलात झापक झुपक झापक झुपक वाजत राहतय ग. दिलात झापक झुपक झापक झुपक वाजत राहतय ग. दिलात झापक झुपक झापक झुपक वाजत राहतय ग. द्वारकाई स्पोर्ट्स, विशाल खडके,
अर्थात विक्की भाऊ. जितू गफंटेचा हा फुलर लेनचा चेंडू, यॉर्कर लेनचा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. लॉंग ऑफच्या दिशेने एक धाव मिळते. अतुल बडगुजर या चेंडूला अडवत आहेत. अब तक 56. पूजा क्लिनिक, डॉक्टर पूजा अखिल तिलकपुरे. हो, यावेळेस घाई केलेली आहे. बॉलला येऊ दिलं असतं आणि मग फटका खेळला असता तर मोठा फटका आपल्याला बघायला मिळाला असता. चला, भाग्यशाली ठरलेले जितू घमंडे. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर जितेंद्र. समोर असतील स्टार हर्षल. फुलर लेनचा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. लॉनच्या दिशेने शैलेश दिघोळे. एक धाव मिळते. पूजा क्लिनिक, डॉक्टर पूजा अखिल तिलकपुरे, MBBS स्किन हेअर आणि लेझर स्पेशलिस्ट. शरद भाऊ तायडे यांच्याकडून दुसरं पारितोषिक आपल्याला मिळणार आहे. दुसरं आणि तिसरं पारितोषिक आपल्याला मिळणार आहे शरद भाऊ तायडे यांच्याकडून. यावेळेस शॉट, चेंडू फिरतोय, गिरकी घेतोय, पुल करतोय, पॉवरफुल करतोय, सक्सेसफुल करतोय, मिळतोय षटकार. 5 षटकांची समाप्ती, 64 धावा, 2 गडी बाद. चला, या षटकात 15 धावा आलेले आहेत. 2 षटकात जितू घमंडे यांनी 27 धावा खर्च केलेला आहे, परंतु 2 महत्वपूर्ण टॉप ऑर्डरच्या खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. 5 षटकांची समाप्ती, 64 धावा, 2 गडी बाद. आपण बघत आहात हिंदू प्रीमियर लीगचा थरार. जळगावच्या शिवतीर्थ मैदानावरून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केले जाते लाईव्ह विजन या यूट्यूब वाहिनीवर. लाईव्ह विजन या यूट्यूब वाहिनीला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सोबतच दाबा बेल आयकॉनचं बटन. लाईव्ह विजन, क्वालिटी विथ क्लिअरिटी. आपल्यापर्यंत आमचा आवाज पोहोचण्यासाठी आम्हाला सहाय्य करतायत संदीप भाऊ धांडे, अर्थात DJ धांडे. चला, भूषण मराठे आता आलेले, 40 गावचे स्टार. राईट ऑफ राऊंड द विकेट, एक अँगल क्रिएट करतात. परंतु या ठिकाणी चेंडूला पिच केलेलं नाहीये, सरळ बॅटवर टाकलेला आहे आणि राहुल असे चेंडू सोडणार नाहीये. राहुल राजपूतने स्वागत केलेलं आहे भूषण मराठे यांचं. सत्तर धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा भूषण. ओ हो हो हो, फटका उंच गेलेला आहे आणि झेल टिपलेला आहे. आदित्य भंगारे या युवा खेळाडूची कामगिरी या संपूर्ण स्पर्धेत चमकदार ठरलेली आहे. कुठली चुकी गेलेली नाहीये. तिसरा झटका एकविरा प्लायवूड संघाला. भरोशाचा राहुल राजपूत कॉट, आदित्य भंगारे बोल्ड, भूषण मराठे कमबॅक करणं माहिती आहे भूषणला.
चला, सोमेश यांनी जर 4 बॉल 4 षटकार जर या संपूर्ण डावात खेचले तर 500 रुपयाचं रोख पारितोषिक आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडून त्यांना मिळणार आहे. समोर असतील भूषण मराठे, एकविरा प्लायवूड संघाचा युवा कर्णधार, ज्याने सर्वांचं मन या स्पर्धेत आपल्या नेतृत्वाच्या माध्यमातून जिंकून घेतलेलं आहे. असा युवा खेळाडू सोमेश आता स्ट्राईकला. फुलटा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे कव्हर क्षेत्रात. प्रफुल्ल नवलाखे या चेंडूला अडवत आहेत. प्रफुल्लवर सुद्धा सर्वांच्या नजरा असतील, चांगली बॅटिंग करतो. आता चाळीसगाव विरुद्ध चाळीसगाव हा सामना रंगतोय. दोन परम मित्र आता एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत. ऑफस्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा. बघा, राजेंद्र पाटील उर्फ काका चाळीसगाव लक्ष्मी एंटरप्राइजेस आणि जळगाव जिल्हा पोलीस दलातील विनोद खैरार जर हा सामना बघत असतील तर ते विचारात पडले असतील की नक्की कुठल्या संघाला आपण समर्थन द्यायचंय. यावेळेस फटका फसलेला आहे. ओ चला, चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. डबल माइंड असतो. चौकार वाचवलेला आहे, नक्कीच चौकार वाचवलेला आहे. अवघड होता अतुल. बघा, असे एफर्ट्स आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी सहाय्यक ठरतात. चांगला एफर्ट होता अतुल बडगुजरचा. पुन्हा एकदा भूषण मराठे. हो, या ठिकाणी बॅटची काढ होती. चेंडू अडवलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. पंकज सोनवणे, द मॅन फ्रॉम जळगाव पोलीस. या षटकातला शेवटचा चेंडू भूषण मराठे यांचा. वाईड आउटसाइड द ऑफ स्टंप. अंपायर विनायक जोशी सरांचा इशारा आलेला आहे. अतिरिक्त धाव मिळेल आणि या एका धावेने धावसंख्या 75. 5 चेंडूत 11 धावा आलेल्या आहेत. बॅट चिकन आणि आउट. परतावं लागेल. अतिशय उत्कृष्ट, ज्याला म्हणतात प्रेझेन्स ऑफ माइंड. ॲडव्होकेट अभिजितजी रंधे. बघा, कुठेही क्रिकेटचा सामना असला आणि अभिजित रंधे जर आपल्या मैदानावर दिसला नाही असं कधी होणार नाहीये. वेलकम अभिजित. सहा षटकांची समाप्ती, 75 धावा, 4 गडी बाद. बघा, मागच्या चेंडूवर हर्षल राजपूत अगदी विचित्र पद्धतीने बाद झालेला आहे. कौतुक करावं लागेल यष्टीरक्षक अभिषेक देशमुख आणि गोलंदाज सुद्धा प्रेझेन्स ऑफ माइंड ठेवला. त्याला माहिती होती की बॅटची कड आणि सरळ बॉडीला लागला होता यष्टीरक्षकाच्या आणि सरळ गोलंदाजाच्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजाने झेल टिपलेला आहे. आणि आता गणेश नेटके आलेले नॉन स्ट्राईकला असतील. गोलंदाजीला आदित्य भंगाळे हा युवा गोलंदाज आलेला आहे शक्ती पॉलिमर्स गोलंदाजी एंड कडून. स्ट्राईकला असतील एकविरा प्लायवूड संघाचे कर्णधार सोमेश नाईक. अप्सरा आईस्क्रीम बॅटिंग एंड कडून.
ओ यावेळेस शॉट सिलेक्शन. हा चेंडू तितकासा शॉट नव्हता. डॉट बॉलने सुरुवात करतोय युवा आदी. लेग बाईटचा 1 रन. आदित्य भंगाळे पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. जळगाव जिल्हा पोलीस दलातील गणेश नेटके. ओ हो अभिषेक देशमुख यष्टांच्या मागे जबरदस्त कामगिरी करताना. एमसन्स ॲग्रोचे अविनाश देवरे यांनी सुद्धा आपल्या यष्टीरक्षणाद्वारे सर्वांना मोहित केलेलं होतं. चला वेळेचं भान ठेवायचं मित्रांनो. फुल टॉस चेंडू आणि गणेश नेटके सारखा फलंदाज फुल टॉस चेंडूला सोडणार नाहीये. षटकाराने खातं उघडतोय गणेश नेटके आणि संघाची धावसंख्या 82 धावा. 4 गडी बाद. पुन्हा एकदा आदित्य. ओव्हर पिच चेंडू परंतु फटका फसलाय. अतुल बडगुजरने झेल टिपलाय. निम्मा संघ एकविरा प्लायवूडचा तंबूत परतलेला आहे. 82 धावा. 5वा फलंदाज तंबूत गणेश नेटके. षटकारानंतर आदित्य भंगाळेने कमबॅक केलेला आहे. गणेश नेटके कॉट. अतुल बडगुजर बोल्ड. आदित्य भंगाळे. श्रीकृष्ण लस्सी सेंटरचे संचालक सुनील पिसाळ यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. बघा मित्रांनो, जळगावमध्ये 40 पेक्षा जास्त विविध समाजाच्या क्रिकेट स्पर्धा होत असतात. बऱ्याचशे ओपन स्पर्धा होत असतात. विविध संघटनांच्या स्पर्धा होत असतात आणि त्या संघटनांच्या स्पर्धांमध्ये आपल्याला ड्रिंक्स ट्रॉली दिसते. ती या माणसाची असते. सगळ्या खेळाडूंना पाणी पाजणारा हा माणूस आहे सुनील भाऊ पिसाळ. रवी पवार हे शिक्षक आहेत आणि शिक्षण देत आहेत की सुरुवात कशी करायची असते. 7वं षटक संपलेलं आहे. रवीने आपलं खातं उघडलेलं आहे. षटकाराने 7 षटकांची समाप्ती. 88 धावा आणि निम्मा संघ एकविरा प्लायवूडचा तंबूत परतलेला आहे. चला विनोद भाऊ भांबरे सुद्धा गेले 4 दिवस झाले ही स्पर्धा फॉलो करतायत. ऑन साइडला 1 धाव घेतलेली आहे शैलेश दिघोळी. स्टार खेळाडू, उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे. बबलू आजबे हा सुद्धा 40 गावचा एक चांगला खेळाडू आहे.
आणि सर्वात जबरदस्त परफॉर्मन्स जर केला असेल तर आकाश कोकाटे. पुन्हा एकदा आपण जास्त वेळ या खेळाडूला शांत ठेवू शकत नाही. नाव पवार, पवारांचा दरारा. बघा पवार या आडनावाचा दरारा फक्त जळगावातच नाही, खानदेशातच नाही, महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात आहे. चला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर शैलेश दिघोळे. यावेळेस चांगला चेंडू वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, एक धाव मिळालेली आहे. बघूया पंच काय निर्णय देतात. 22चा इशारा, अवांतर धाव. या एका अवांतर धावेने धावसंख्या 96. यावेळेस मात्र सोमेश नाईकचा घणाघात. हॉटेल चकदेच्या बॅनरला मानवंदना देणारा हा षटकार ठोकलाय सोमेश नाईकने. आणि 100 धावा पूर्ण झालेल्या आहेत एकविरा प्लायवूड या संघाच्या. 102 धावा. पुन्हा एकदा शैलेश आपल्या गोलंदाजी मार्कवर. समोर असतील सोमेश नाईक. 5 चेंडू 8 धावा सोमेशच्या. वाईडचा इशारा आलेला आहे परंतु सोमेशची इच्छा आहे की हा लो बॉल असावा परंतु पंचांनी वाईड दिलेला आहे. एक अवांतर धाव. 103. ओ अतिशय उत्कृष्ट बुंधट टाकलेला चेंडू खोदून काढावा लागलेला अक्षरशः फलंदाजाला. 104 धावा. हॅलो, वाईड साठीचा या ठिकाणी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. राहुल कोळी हे युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. राज राजपूत हे सध्या जायबंदी झालेले आहेत, अपघात झालेला होता. कुसुम्याचे राहणारे आहेत, नेहमी जळगावच्या क्रिकेटला फॉलो करत असतात. ऋषिकेश राजपूत हे राहुलचं कौतुक करताय. दरम्यान फेअर डिलिव्हरी. चला मित्रांनो, काही लोकांचे निगेटिव्ह कॉमेंट्स आहेत, आपल्याला सांगू इच्छितो. आपल्याला जर रील बघायची असतील तर हिंदू प्रीमियर लीगच्या ऑफिशियल पेजवर जाऊ शकतात, लाईव्ह विजनच्या ऑफिशियल पेजवर जाऊ शकतात. सर्वांची रील बनतायत, आपण टेन्शन नका घ्या, आपला सुद्धा बनेल. मित्रांनो, लाईव्ह विजनच्या पेजवर आपण जा आणि आकाश कोकाटेचा रील बघून घ्या.
हिंदवी स्वराज जामनेर आणि वीर आर्या हे दोन संघ ऑलरेडी सेमीफायनलला गेलेले आहेत. त्यानंतर तिसरा संघ गेलेला आहे विठ्ठला जिमखाना आणि या दोन संघांच्या दरम्यान जो संघ सामना जिंकेल तो चौथा संघ असेल उपांत्य फेरीत जाणारा. पहिला उपांत्य फेरीचा सामना हिंदू प्रीमियर लीगचा असेल हिंदवी स्वराज्य जामनेर विरुद्ध वीर आर्या. एकशे 10 धावा 90 षटक सुरू आहे. भूषण मराठे 17 धावा दे दोन गडी बाद केलेले. रवी पवार स्ट्राईकला. ओहो स्लॉट मधल्या चेंडूला फ्रंट फुटवर जात लॉफ्ट केलेला आहे. लॉंग ऑन सीमारेषा पार उत्तुंग षटकार. फलंदाजाचं नाव आहे रवी पवार. वन 116 धावा. रवी पवार षटकारांची भाषा बोलतोय. ओ हो चेंडू उंच गेलेला आहे. शैलेश दिगोळे फक्त दर्शकाच्या भूमिकेत आपल्याला दिसेल. षटकार आलेला आहे. 122 122 धावा 90 षटक सुरू आहे. तुफानी फलंदाजी करतोय रवी पवार. फुल टॉस आणि सरळ हातात. अतुल बलगुजरने चांगला झेल टिपलेला आहे. छोटीशी परंतु उपयुक्त खेळी केलेली आहे. 7 चेंडू 24 धावा कुठून काढलेला रवी पवारने. रवी पवार कॉट अतुल बलगुजर बोल्ड. भूषण मराठे. भूषणला तिसरं यश प्राप्त होतंय. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर रिजनला. धीरज बेहरे हेमंत बेहरे यांचे बंधू. 9 षटकांची समाप्ती 123 धावा 6 गडी बाद. आणि हा फार ताकदीने फटके खेळतो. फार ताकद आहे या खेळाडूमध्ये. एकशे 29 धावा. किरण कोळी गोलंदाजीला आलेले. धीरज बेहरे यांनी पहिल्या चेंडूवर किरण कोळी यांचं स्वागत केलेलं आहे. बघा किरणकडे फक्त एकच भूमिका सोपवलेली आहे संघ व्यवस्थापनाने की आपण जायचंय आणि मोठे मोठे फटके खेळायचे.
चला सागर बांगर आणि युवा स्वप्नील नेमाडे आपल्या सोबत या सामन्यांचा आनंद घेत आहेत. खूप खूप स्वागत. यावेळेस फटका फसलेला आणि पुन्हा एकदा अतुल बरगुजर. बघा हीच भूमिका होती, कारण की शेवटचं षटक आहे तर फक्त हाणामारीचं काम करावं लागेल फलंदाजांना. 129 धावा, 7 गडी बाद. धीरज बेहरे कॉट अतुल बडगुजर बोल्ड किरण कोळी. षटकारानंतर किरण कोळी कमबॅक करताना 3 चेंडू 7 धावा केलेल्या आहेत एका षटकाराच्या मदतीने. चला तर या ठिकाणी आता नवीन फलंदाज मैदानात आलेला आहे. दीपक पाटील, द मॅन फ्रॉम सातखेडा. किरण कोळी. ओ या ठिकाणी उत्साहित झालेले होते सर्व प्रेक्षक, कारण की चेंडू शैलेश दिघोळेकडे गेलेला होता. षटकाराने खातो उघडतोय दीपक पाटील, द मॅन फ्रॉम सातखेडा. ओ यावेळेस चला दीपक पाटीलने माझ्यामध्ये क्रीज सोडलेली होती, त्यामुळे दीपकला निघावं लागेल. कारण की ज्यावेळेस दीपक क्रीजच्या बाहेर चालला गेला होता त्यावेळेस सोमेश क्रीज मध्ये दाखल झाला होता. चला सॅक्रिफाईस केलेलं आहे. आणि आता राहुल पाटील अर्थात रिंकू आलेले आहेत. एक जबरदस्त तडाखेबंद फलंदाज म्हणून रिंकू यांनी आपली ओळख निर्माण केलेली आहे. जळगाव जिल्हा पोलीस दलात सेवा देतात. यावेळेस मात्र अतिशय उत्कृष्ट चेंडू, तितका शॉट नव्हता परंतु क्रीज मध्ये घुसला आणि गरकन फिरला. चांगला संपर्क, चेंडू गेलेला आहे सीमा रेषा पार. मिळतोय षटकार. ओ हो घुटना टेक और ये आसमानी छक्का देख. 1 for 7 लॉस ऑफ 8 आफ्टर 10. एकविरा प्लायवूड 11. 148 धावांचं लक्ष असेल बॉडी इंजिनियर या संघासमोर. तर बघत रहा पुढचा डाव. बॉडी इंजिनियरचा संघ कसा पाठलाग करतो ते. हिंदू प्रीमियर लीगचा थरार आज या ठिकाणी संपुष्टात येणार आहे. हिंदू प्रीमियर लीगचं हे अभूतपूर्व पहिलं पर्व आज कुठेतरी हिंदू प्रीमियर लीगच्या तोफा आपल्याला विसावा घेताना दिसणार आहे. तर काही क्षणाची विश्रांती, दुसऱ्या डावात पुन्हा एकदा भेटूया. या थरारक सामन्याच्या चेजिंगला बघायला विसरू नका. स्पर्धेचं नाव जगाचा केंद्रबिंदू अर्थात हिंदू प्रीमियर लीग सीझन 1.
43 धावांचं लक्ष्य. प्रफुल्ल नवलखे स्ट्राईकला, शैलेश नॉन स्ट्राईकला. गोलंदाजीची सुरुवात करतील एकविरा प्लायवूड संघाकडून सोमेश. सावध सुरुवात. शॉट कव्हर क्षेत्रात डॉट बॉल. चला, मोठ्या लक्ष्याला जर गाठायचंय तर सुरुवात वेगवान करावी लागेल. डॉट बॉल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, गलीकडे चेंडू जातोय. तर आजच्या दिवशीचे जे सकाळचे दोन्ही सामने होते ते जबरदस्त सामने होते. बॅटची कड आणि चेंडू सरळ राहुल पाटीलच्या हातात. पहिला झटका बॉडी इंजिनियर संघाला लागतोय 0 वर.
भूषण पाटील हे दीपक पाटील यांचे मित्र YouTube लाईव्हच्या माध्यमातून आपल्याशी जोडले गेलेले. कल्पेश मोरे हे सुद्धा YouTube लाईव्हच्या माध्यमातून आपल्याशी जोडले गेलेले. चला, कॉमेंट्री काही वेळ बंद होती, थोडासा तांत्रिक बिघाड होता. यावेळेस शैलेश दिघोळेचा घाणाघात, उत्तुंग षटकार, वाईडिश लॉग ऑन सीमारेषेकडे.
27 चेंडू 69 ची गरज. यावेळेस षटकार प्रज्वलच्या डोक्यावरून. पंच्याऐंशी धावा 26 चेंडू 63 ची गरज. केतन अत्तरदे महागडे ठरतायत. पंकज सोनवणे 10 चेंडू 21 धावा. चेंडू उंच आणि फक्त दर्शकाच्या भूमिकेत असेल. क्षेत्ररक्षक हा फक्त दर्शकाच्या भूमिकेत आपल्याला दिसेल आणि दर्शक या चेंडूला आत फेकतील. षटकार आलेला आहे. किरण कोळी जबरदस्त तडाखे देत आहेत. आणि यावेळेस मात्र जो षटकार पंकज सोनवणेच्या बॅटमधून आलेला आहे. केतन अत्तरदे गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा षटकार. छत्रपती शिवरायांना मानवंदना देणारा हा षटकार पंकजच्या बॅटमधून आलेला आहे. तुफानी षटकार. थँक्यू डीजे. सहा षटकांची समाप्ती. 97 धावा 3 गडी बाद 12.75 च्या सरासरीने 24 चेंडू 51 ची आवश्यकता. 12 चेंडू 33 धावा. पंकज हॅलो सेल बदलवत होता आता मात्र दबाव गोलंदाजांवर असेल. दीपक पाटील मॅन फ्रॉम सतखेडा. मागच्या षटकाराने शतक पूर्ण झालेलं आहे बॉडी इंजिनिअरिंग संघाचं. 104 धावा. किरण कोळी 5 चेंडू 18 धावा तर पंकज सोनवणे 12 चेंडू 33 धावा. 23 चेंडू 44 ची गरज. जगाचा मानबिंदू अर्थात हिंदू प्रीमियर लीग प्रथम संस्करण अभूतपूर्व पहिलं पर्व. सर्व दर्शकांचं मी पद्माकर पाटील हार्दिक स्वागत करतो. पंचवीस तारखेला लंका क्रिकेट क्लब द्वारा आयोजित एकता चषकाचा ऑक्शन सोहळा पार पडणार आहे. तर लाईव्ह असेल तर बघायला विसरू नका. डिसेंबर महिन्यात होणारी ही स्पर्धा 1 लाखाचं प्रथम पारितोषिक. लंका चषक. ऍक्शन क्लीन आहे. चेंडू वाईड आहे.
दीपक पाटील शक्ती पॉलिमर्स गोलंदाजी यांकडून. चांगला फटका अलॉंग द कार्पेट. गणेश नेटके यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव. 105 धावा. 22 चेंडू 43 ची गरज. पंकज सोरणे मेहरुणचे रहिवासी आहे. आणि तुफानी फटकेबाजीसाठी ओळखले जातात. यावेळेस एक चोरटी धाव. 106 धावा. किरण कोळी 6 चेंडू 19 तर पंकज सोरोने 13 चेंडू 34. आज पैसा वसूल मनोरंजन बघायला मिळणार आहे. रोमहर्षक सामने आजच्या दिवशी आपल्याला बघायला मिळतील. ओ दीपक पाटील येणारा प्रत्येक डॉट बॉल दबाव निर्माण करेल. प्रत्येक डॉट बॉलचा अर्थ आता असा असेल की जी आवश्यक धावगती आहे ती वाढती राहणार आहे. ऑफ्टरच्या बाहेर आणि हा मुख्य व्यासपीठाला मानवंदना देणारा हिंदू प्रीमियर लीगचा ब्रँडेड 6 आलेला आहे किरण कोळीच्या बॅटमधून. एकशे 12 धावा. षटकातला शेवटचा चेंडू दीपकचा. ओहो स्टायलिश फटका. षटकार. उत्कृष्ट फटकेबाजी करतायत दोन्ही जळगाव जिल्हा पोलीस दलातील खेळाडू. लहू दुश्मन के सीने का यही तो अंदाज है हिंदुओं के जीने का. 7 षटकांची समाप्ती. 118 धावा. 3 गडी बाद. 18 चेंडू आणि 30 ची गरज. चला चेतन भाऊ चौधरी हे त्यांच्या दालनातून या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि जितेंद्र चौधरी यांचे परम मित्र आहे. दरम्यान पंकज बाद झालेले. चेतन चौधरी यांनी बॉडी इंजिनियर्स या संघाला शुभेच्छा कळवलेल्या आहेत. धन्यवाद चेतन. असंच आमच्यावर आणि क्रिकेटवर प्रेम कायम ठेवा. ओ चतुराई दाखवतोय गोलंदाज सोमेश. ऑफ्टनच्या बाहेर वाईडचा इशारा. अवांतर धाव.
तर गजेंद्र जाधव हे साताऱ्यावरून या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि या सामन्यांसाठी शुभेच्छा देत आहेत. आणि आपले प्रायोजक हर्षल इंगळे हे सुद्धा या सामन्याचा ऑनलाईन आनंद घेताना दिसत आहेत. शक्ती पॉलिमरचे संचालक हर्षल संतोष इंगळे. 119वा 15 चेंडू 29 ची गरज. सोमेश नाईक किफायती मारा करतोय. 6 धावा दिलेल्या आहे फक्त. 2 गडी बाद केलेले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. ऑफ स्टंपच्या बाहेर डॉट बॉल. सोमेश नाईक अतिशय प्रतिभावान खेळाडू आहे. नेतृत्व असेल, गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल. हो 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 जबरदस्त कामगिरी सोमेश नाईकची. बघा पंकज सोनवणे बाद झाला आणि जसं काही वाटतंय की आता फलंदाजांच्या पायात सोमेश नाईकने बेड्या ठोकलेल्या आहेत की काय. सोमेश शक्ती पॉलिमर्स गोलंदाजी एंडकडून. सोमेश नाईक षटकातला शेवटचा चेंडू. यावेळेस मात्र पलटवार केलेला आहे. बऱ्याच वेळापासून जितू घमंडेची बॅट शांत होती. फिनिश केलेलं आहे हे षटक. षटकाराने सोमेश नाईक यांनी आपल्या 2 षटकात 12 धावा दिलेल्या आहे. किफायती मारा केलेला आहे. 2 गडी सुद्धा बाद केलेले आहेत. 8 षटकांची समाप्ती. 125 धावा आता बोर्डावर लागलेला आहे. 12 मध्ये 23 ची गरज. जळगावच्या या तळपत्या उन्हात सुरू आहे हिंदू प्रीमियर लीगचा हा रणसंग्राम. थरारक सामने, पैसा वसूल मनोरंजन जळगावकरांच्या सेवेसाठी. 12 चेंडू 23 ची गरज. 125 धावा. 8 षटकांची समाप्ती. किरण कोळी 9 चेंडू 31 धावा. आणि आता गोलंदाजीला कोण येत आहे. भूषण शेंडे. अविनाश देवरे, जीवन कापडे हे सुद्धा या सामन्यांचा आनंद घेत आहेत. विजय पाटील, चेतन पवार सुद्धा आलेले दिसत आहेत. आशिष पाटील GPL चे स्टार. आकाश कोकाटे याची कामगिरी जबरदस्त ठरलेली या संपूर्ण स्पर्धेत. स्लोवर चेंडू, फटका फसलाय. चेंडू हवेत आणि भाग्यशाली ठरलेला आहे 3 खेळाडूंच्या मध्ये. भूषण शेंडे नाही तर हर्षल राजपूत गोलंदाजीला आलेला आहे. तर आत्ताच मी नाव घेतलं होतं आकाश कोकाटे. आकाश कोकाटे खास भूषण माफ करा हर्षल राजपूत साठी या सामन्याचा आनंद घेण्यासाठी बसलेले. त्यांच्या संघातला हा खेळाडू आहे. हर्षल. जितू घमंडे षटकार लगावलेला आहे जितू घमंडेने. आणि कुठेतरी आता दडपण असेल गोलंदाजावर.
132 धावा. पुन्हा एकदा यावेळेस लॉंगॉनच्या दिशेने षटकार. 7 चेंडू 18 धावा. जितू घमंडे आजचा हा सामना आपल्या संघाला जिंकवून देतो का ते बघावं लागेल. जबरदस्त फलंदाजी करतोय, तुफानी हल्ले चालवतोय. चला, बॉडी इंजिनियर या संघाकडे अजून एक खेळाडू आहे, टेंबा बबुमा. ऑफस्टंपच्या बाहेर फटका तितकासा चांगला नाही, परंतु टायमिंग सुंदर. चौकार आणि आता 6 धावांची आवश्यकता. समीकरण आता बॉडी इंजिनियर कडे झुकलेलं आहे. षटकार आणि हा सामना या ठिकाणी माझ्या मते संपलेला आहे. चौथा संघ या स्पर्धेत उपांत्य फेरीत दाखल होणारा बॉडी इंजिनियर, तर दुसरा उपांत्य फेरीचा सामना होईल विठ्ठला जिमखाना विरुद्ध बॉडी इंजिनियर. वेल डन बॉडी इंजिनियर, वेल डन पंकज, वेल डन शैलेश, भूषण मराठे, अभिषेक देशमुख, जितेंद्र घमंडे, किरण कोळी.